मताधिक्याने लागलेली आहे आणि मुळा पंचायत समिती सुद्धा 55 मताधिक्याने लागलेली आहे। देगाव गणामध्ये विरोधक सगळेच एक वाटल्यामुळं जनतेचा निर्णय, जनतेचं मत मान्य करावं लागतं। हा तर खरा प्रश्न या मतदारसंघाचे आमदार करते आहेत। त्यांनी जागोजाग बंडखोर उभे करून भारतीय जनता पार्टीचं तिकीट एकाला, त्यांच्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीचं तिकीट आणि भाजपच्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीचं तिकीट आणि बंडखोर उभे करून पूर्णा तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्याच सहयोगी सदस्यानं हे पाप केलेले। जैसे कर्म जैसी नीती वैसा निकाल मान्यच करावं लागेल। सुडावा जिल्हा परिषद ही नेहमीच आमची आलेली आहे आणि देगाव पंचायत समितीमध्ये आम्हाला नेहमीच अपयश आलेलं आहे। तरीसुद्धा ह्या निवडणुकीमध्ये माननीय आमदारांनी 2 बंडखोर उभे केले आणि घड्याळाच्या उमेदवाराला प्रोटेक्शन दिलं। आतोनात पैसा त्या ठिकाणी सुडावा पंचायत समितीमध्ये वापरला गेला आमदाराच्या वतीनं, त्याच्यामुळे या ठिकाणी पराभव झाला।